बुलढाण्यामधल्या 2 घटनांनी राज्यभरात खळबळ. लग्न जुळत नसताना 48 तासात 2 तरुणांची आत्महत्या. शेतकरी कुटुंबातल्या युवा पिढीची व्यथा पुन्हा एकदा ऐरणीवर. महिला आरक्षणासाठी मोर्चा काढणं भाजपला महागात. वरळीतल्या मोर्चात नियमाचं उल्लंघन झाल्यानं पोलीस गुन्हा दाखल करणार. सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणाऱ्या महिलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरण. संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रोहित पवार दोषमुक्त. विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय. राज्यातल्या 14 पैकी 7 साखर कारखान्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा नकार. संग्राम थोपटेंसह काही साखर सम्राटांना दणका. त्रुटी दुरुस्तीनंतर पुन्हा प्रस्ताव पाठवण्याची तयारी. मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख केल्यानं भाजपचा संताप. मोदींवर टिप्पणी केल्यानं संताप. निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावत 24 तासात उत्तर देण्याचे आदेश. जितकी चिखलफेक कराल तितकं कमळ फुलेल, अमित शहांनी सुनावलं. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम. बैठक निष्फळ ठरल्यानं उद्या पुन्हा चर्चा. सरकारी कामकाजावर परिणाम. पुणे साताऱ्यात आजही गारपिटीसह अवकाळीचा मारा. पुढचे 4 दिवस पावसाचे. हवामान खात्याचा अंदाज. तर वाढत्या उन्हामुळे नाशिकसह ठाण्यात पाणी टंचाईचं संकट. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणकडनं पुन्हा एकदा भारतीय जहाज लक्ष. 3 भारतीय जहाजांवर गोळीबार. तर इराणने चर्चेकडे पाठ फिरवल्याने ट्रम्प बेजार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.